डिअर स्टुडंट्स, एलिमेंट म्हणजेच मूलद्रव्य म्हणजे काय याबद्दलची माहिती आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतली आहेच. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला एकंदरीत मूलद्रव्यांची मांडणी एका टेबलमध्ये तक्त्यामध्ये कशा पद्धतीनं केली आहे, मग ही मांडणी करत असताना कोणत्या घटकांचा विचार केला जातो आणि त्यासाठी कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी कसे प्रयत्न केले आहेत याची माहिती घेणार आहोत. म्हणजे एकूण 119 मूलद्रव्ये आहेत, 119 एलिमेंट्स. त्यात आपल्याला एखाद्या टेबलच्या म्हणजे सारणीच्या रूपात त्याची मांडणी करायची. मग यासाठी त्याचे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, फिजिकल केमिकल प्रॉपर्टी म्हणजे अणुअंक, अणुवस्तुमानांक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म या सगळ्या घटकांचा विचार करून त्याची मांडणी एका तक्त्याच्या रूपामध्ये म्हणजेच टेबलच्या रूपात केली जाते. आता याची माहिती आपल्याला या पुढच्या 2 व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. म्हणजे आता ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की सुरुवातीच्या काळामध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञाने हा टेबल किंवा हा तक्ता, त्याला पिरियॉडिक टेबल आवर्त सारणी असं म्हटलं जातं, तो तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच मूलद्रव्यांचं वर्गीकरण कसं केलं आणि ते कशा पद्धतीनं कोणत्या शास्त्रज्ञाने केलं याची माहिती आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. आणि या व्हिडिओमध्ये सुरुवातीचे जे काय शास्त्रज्ञ होते त्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या गुणधर्माचा अभ्यास केला आणि ह्या एलिमेंटची मांडणी तक्त्यामध्ये केली ते आपण पाहूया. पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्याची आवर्त सारणी. एकूण ज्ञात मूलद्रव्ये आहेत 119, नॉन एलिमेंट्स 119. त्यापैकी नैसर्गिक मूलद्रव्ये 92 आहेत आणि पुढची आहेत ती म्हणजे मानवनिर्मित म्हणजे 93 पासून 119 पर्यंत. नॅचरल 92 अँड अबाव आर मॅनमेड. आता या मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण सुरुवातीच्या काळामध्ये मेटल्स, नॉन मेटल्स, धातू, अधातू असं केलं. नंतर तिसरा गट म्हणजे मेटलाइड, धातू सदृश्य असा तयार केला. आणि जसजशी मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली तसतसं त्याचं एक टेबल किंवा सारणीच्या रूपात त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. असा प्रयत्न सर्वात अगोदर सुरुवातीला डोबेरायनर या शास्त्रज्ञाने केला आणि त्यालाच आपण डोबेरायनर्स ट्रायड म्हणजे डोबेरायनरची त्रिके असं म्हणतो. म्हणजे इन 1817 1817 साली त्यांनी काय केलं तर ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टी इट इज कॉल्ड अ ट्रायड. म्हणजे एकसारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या 3 मूलद्रव्यांचा एक गट केला आणि त्याला त्यांनी त्रिके असं नाव दिलं. पुढे ही अरेंज्ड ट्रायड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास म्हणजे 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली. थर्ड पॉईंट, ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट is approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. म्हणजे मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. म्हणजे त्यांनी काय केलं, 3 मूलद्रव्यांचा एक गट केला म्हणजे ते 3 ही मूलद्रव्य समान रासायनिक गुणधर्म असलेले. त्यानंतर त्या तिघांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्यांना असं आढळलं की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर दोघांच्या म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची सरासरी काढली असेल तर त्याच्या आसपास कुठेतरी ती किंमत असेल. आता याचं एक एक्झाम्पल आपण पाहूया. ट्रायड म्हणजे त्रिके, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. पुढे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. लिथियम LiNaK 6.9, 23, 39.1. आता यामध्ये मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान म्हणजे सोडियमचे आहे 23, हे इतर दोघांच्या अणुवस्तुमानांची जी काय मीन सरासरी आहे त्याच्या आसपास असेल. अंदाज ॲप्रॉक्सिमेटली मीन्स 6.9 प्लस 39.1 म्हणजे 6.9 अधिक 39.1 भागिले 2 केलं की आपल्याला सरासरी त्याची 23 येईल. म्हणजे 23 हे जे वस्तुमान आहे ते सोडियमचं वस्तुमान आहे.
म्हणजे इतर दोघांची म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांची आपण सरासरी काढली, म्हणजे त्यांची बेरीज करून त्याला 2ने भागल्यानंतर येणारी किंमत जी आहे ती मधल्याच्या म्हणजे मधला जो मूलद्रव्य आहे त्याच्या किमती इतकी असेल. रासायनिक गुणधर्म समान असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा एक गट केला पहिल्यांदा. परत त्याची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. आणि थर्ड पॉईंट, त्याच्यामध्ये मधला जो आहे त्याची किंमत हे इतर दोघांच्या सरासरीच्या आसपास असेल. आता या ठिकाणी BR हा मिडल एलिमेंट आहे मधला. आता 35.5 अधिक 126.9 भागिले 2 आणि यांची किंमत येते 81.2 81.2 आणि हीच किंमत आहे कुठंतरी ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे किंवा त्याच्या आसपास समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा हा गट आहे. सेम केमिकल प्रॉपर्टी अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट, त्याला त्याने ट्रायड त्रिके म्हटलं. त्याची चढत्या क्रमाने मांडणी केली. आता ABC 3 मूलद्रव्ये असतील तर Bची किंमत काढण्यासाठी म्हणजे मिडल एलिमेंट मधला मूलद्रव्य B आहे त्याची किंमत काढण्यासाठी आपल्याला A + C A आणि C यांची बेरीज करून त्याला भागिले 2 केलं की ती किंमत ॲप्रॉक्सिमेटली Bच्या किमतीच्या आसपास कुठेतरी येईल. हा झाला डोबेरायनर्स ट्रायड्स म्हणजे डोबेरायनरची त्रिके. याच्यानंतर पुढचा जो शास्त्रज्ञ आहे तो म्हणजे न्यूलँड्स. त्यालाच आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टॅवस असं म्हणतो, म्हणजे न्यूलँडचा अष्टकाचा नियम. न्यूलँड्स अरेंज्ड ऑल नोन एलिमेंट्स इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, म्हणजे ज्ञात असलेली किंवा माहीत असलेली मूलद्रव्य अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मांडली. एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू फर्स्ट एलिमेंट, म्हणजे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखेच होते. म्हणजे त्यांनी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. त्या काळात जेवढे मूलद्रव्य शोध लागलेले असेल त्या सगळ्यांची, आणि त्यांना असं आढळलं की प्रत्येक 8वा मूलद्रव्य हे पहिल्यासारखेच गुणधर्म दर्शवतो. हा सिद्धांत त्यांनी 1866 म्हणजे 1866 साली सांगितलेला आहे. आता यानुसार पहिला मूलद्रव्य हायड्रोजन H असेल तर 8वा येणारा F ह्या दोघांचे प्रॉपर्टीज गुणधर्म सारखेच असतील, किंवा Li फर्स्ट Na 8th किंवा B पहिला मूलद्रव्य असेल आणि त्यानंतर क्रमाने येणारा 8वा Al असेल तर ह्या दोघांचे रासायनिक गुणधर्म सेम सारखेच असतील. आता ह्याची मांडणी करत असताना त्याने स्टार्टिंग किंवा सुरुवात H पासून केली आणि त्याचा शेवट एंड हा TH थोरियम या ठिकाणी केला. परंतु याच्यामध्ये काही त्रुटी होत्या किंवा त्याला लिमिटेशन्स किंवा आपण डीमेरिट्स म्हणतो, म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टॅवस म्हणजे न्यूलँडचा अष्टकाच्या नियमामध्ये काही दोष होते. त्या दोष किंवा त्रुटीमध्ये पहिला आहे तो म्हणजे ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम, म्हणजे हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू करता येतो, पुढच्या मूलद्रव्यांना लागू करता येत नाही. पुढचा दुसरा सेकंड पॉईंट आहे 2 एलिमेंट्स इन अ सेम बॉक्स ऑर प्लेस, म्हणजे काही जागी 2 मूलद्रव्यांना स्थान दिलं त्यांनी. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल हे दोन्ही एकाच ठिकाणी मांडलेत. थर्ड पॉईंट, सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टी प्लेस्ड ॲट सेम नोट, म्हणजे भिन्न गुणधर्म असणारी मूलद्रव्य अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल प्लेस्ड विथ हॅलोजन्स मीन्स क्लोरीन अँड ब्रोमीन, म्हणजे त्यांनी कोबाल्ट आणि निकेल या धातूंना क्लोरीन आणि ब्रोमीन या हॅलोजन बरोबर ठेवले किंवा त्या ठिकाणी त्याला स्थान दिलं. म्हणजे हॅलोजनचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत. कोबाल्ट निकेल हे धातू असल्यामुळे यांचे गुणधर्म वेगळे आहेत, तरी त्यांनी एकाखाली म्हणजे एकाच स्वराखाली स्थान दिलं. फोर्थ, न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड डिड नॉट फिट न्यूलँड्स लॉ, म्हणजे नव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमात बसत नाहीत. म्हणजे नवीन मूलद्रव्यांचा शोध लागला तर ते ह्या नियमाप्रमाणे बसवता येत नाहीत.
त्यांनी संगीतातील 7 स्वर जे आहेत, 8 स्वर सप्तसूर, त्याप्रमाणे सा रे ग म प द नि सा म्हणजे पहिले मूलद्रव्य आणि 8वे मूलद्रव्य यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात हे सांगितलं, पण ते सगळ्याच मूलद्रव्यांना लागू होत नाहीत. त्यामुळे हा सिद्धांत किंवा ही थेअरीसुद्धा सगळ्या मूलद्रव्यासाठी ॲप्लिकेबल नाही. त्यानंतर पुढचा शास्त्रज्ञ ज्यांनी मूलद्रव्यांची मांडणी पिरियॉडिक टेबल आवर्त सारणीच्या आधारे केली त्याला आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल असं म्हणतो, म्हणजे मेंडेलिव्हची आवर्त सारणी 1869 ते 1872 या दरम्यान सांगितलेली. आता यामध्ये यांनी फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स इज ॲटॉमिक मास नंबर, म्हणजे मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म हे त्यांचे अणुवस्तुमान किंवा अणुवस्तुमानांक असतात हे सांगितलं. नेक्स्ट 63 एलिमेंट्स नोन अरेंज्ड इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास, म्हणजे त्या काळामध्ये एकूण ज्ञात किंवा माहीत असलेली शोध लागलेल्या 63 मूलद्रव्य अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. म्हणजे त्या काळात जेवढे शोध लागलेले होते ते सगळेच त्यांनी अणुवस्तुमान किंवा ॲटॉमिक नंबर जे आहेत, ॲटॉमिक मास नंबर, त्याच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. पिरियॉडिक टेबल बेस्ड ऑन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, आणि त्याचप्रमाणे त्यांनी भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार आवर्त सारणीची रचना केली. म्हणजे एकंदरीत ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमान हा मूलभूत घटक आहे. सर्व माहीत असलेल्या मूलद्रव्याची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आणि त्याचप्रमाणे त्यांनी आवर्त सारणी पिरियॉडिक टेबल तयार करत असताना मूलद्रव्यांच्या फिजिकल अँड केमिकल म्हणजे भौतिक व रासायनिक गुणधर्माचाही विचार केला आणि त्या आधारे त्यांनी सांगितलेला मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ म्हणजे मेंडेलिव्हचा आवर्ती नियम मीन्स प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. यासाठी त्यांनी तयार केलेला जो पिरियॉडिक टेबल आवर्त सारणी आहे त्यामध्ये त्यांनी व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स अँड हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. व्हर्टिकल कॉलम ग्रुप, हॉरिझॉन्टल रोज पिरियड्स हे नाव दिलं. म्हणजेच उभ्या स्तंभांना गण म्हणतात आणि त्यांनी आडव्या ओळींना आवर्त असं नाव दिलं. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील काही गुण किंवा चांगले मुद्दे आहेत ते म्हणजे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण. पहिला आहे तो म्हणजे ॲटॉमिक मासेस ऑफ सेम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस, म्हणजे आवर्त सारणीत योग्य स्थान देण्यासाठी त्यांनी काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दुरुस्त केले. फॉर एक्झाम्पल बी अगोदर होतं 14.09 म्हणजे 14.09 हा अणुवस्तुमान होता. त्याने तो नंबर क्रमांक चेंज केला आणि तो नंतर 9.4 म्हणजे 9.4. त्यानंतर सेकंड मेरिट म्हणजे दुसरा गुण आहे तो म्हणजे मेंडेलिव्ह केप्ट सम व्हॅकंट प्लेसेस इन पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्डेड टिल देन. Their name and properties also predicted. Later these elements were discovered. The properties matched well with those predicted by Mendeleev. म्हणजे त्यांनी आवर्त सारणीमध्ये काही जागा शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या होत्या, म्हणजे रिकाम्या ठेवल्या होत्या. त्यांची नावे व गुणधर्माचेही भाकीत केले होते आणि पुढे या मूलद्रव्याचा जेव्हा शोध लागला तर त्यावेळेस मेंडेलिव्हने सांगितलेले भाकीत खरे ठरले. म्हणजे काही ठिकाणी त्यांनी रिक्त जागा ठेवल्या आणि त्या ठिकाणी नंतर भविष्यकाळात कोणता मूलद्रव्य असेल आणि त्यांचे काय गुणधर्म असतील हे सुद्धा अगोदरच प्रेडिक्ट भाकीत केलं होतं आणि नंतर ते खरं ठरलं. आता त्याबद्दल त्यांनी 3 मूलद्रव्यांची माहिती दिलेली या ठिकाणी.
एक म्हणजे मेंडेलिव्हज प्रेडिक्शन, मेंडेलिव्हचे भाकीत, आणि आफ्टर डिस्कवरी म्हणजे शोध लागल्यानंतर त्या मूलद्रव्याचं नाव आणि ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमान. त्यांनी दिलेलं नाव आहे इका बोरॉन. 44 आहे. नंतर शोध लागल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं नाव स्कॅन्डियम आहे, 44.9. त्यांनी भाकीत केलेलं होतं 44 आणि 44.9, म्हणजे जवळपास सेम आहे, कुठंतरी त्याच्या आसपास आहे. त्यानंतर दुसरा मूलद्रव्य त्याने सांगितला होता इका ॲल्युमिनियम, 68 त्याचं ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान असेल. शोध लागल्यानंतर त्याचं नाव आहे गॅलियम, त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 69.7, म्हणजे 69.7. आणि तिसरा मूलद्रव्य आहे तो म्हणजे इका सिलिकॉन, 72, त्याचा ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमान 72 आहे. नंतरचं त्याचं नाव आहे जर्मेनियम, 72.6, म्हणजे 72.6. म्हणजे अगोदर त्यांनी दिलेली 3 नावं जी आहेत ती इका बोरॉन, त्याचं नंतर स्कॅन्डियम नाव आहे, त्यांनी सांगितलेलं नाव इका ॲल्युमिनियम, नंतर त्याचं नाव गॅलियम ठेवलं, आणि नंतर त्यांनी सांगितलेला तिसरा मूलद्रव्य म्हणजे इका सिलिकॉन, त्याचं नंतर नाव जर्मेनियम असं ठेवलं. त्यानंतर थर्ड पॉईंट म्हणजे तिसरा गुण जो आहे तो म्हणजे मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल इन विच द नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. म्हणजेच राजवायूंचा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला कोणताही धक्का न लावता शून्य गण निर्माण केला व त्यात राजवायूंना बसवले. म्हणजे इनर्ट गॅसेस किंवा त्याला निष्क्रिय वायू म्हणतो, याचा शोध नंतर लागला, परंतु त्यासाठी त्यांनी एक नवीन गण तयार केला, शून्य गण, झिरो ग्रुप, आणि त्यामध्ये ते मूलद्रव्य ठेवले. म्हणजे मूळ आवर्त सारणीत कोणताही बदल करायची गरज पडली नाही. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे जसे गुण काय आहेत किंवा मेरिट्स आहेत, त्याप्रमाणे त्याचे काही डिमेरिट्ससुद्धा आहेत. मीन्स डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत काही दोष किंवा त्रुटीसुद्धा आहेत. त्यामध्ये फर्स्ट पहिले आहे तो म्हणजे द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज सेम, देअरफॉर देअर वॉज ॲम्बिग्युइटी ऑफ देअर सिक्वेन्स. म्हणजे कोबाल्ट व निकेल यांचे पूर्णांकी वस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमांकाबद्दल संदिग्धता किंवा गोंधळ होता. म्हणजे कोबाल्ट व निकेल 59 दोघांचाही 59 असल्यामुळे पॉईंटमध्ये फरक आहे, परंतु हे पूर्णांकी वस्तुमान सारखाच आहे, त्यामुळे यांना कुठे स्थान द्यायचं, दोघांनाही अगोदर कोणाला स्थान द्यायचं, म्हणजे त्या ठिकाणाबद्दल एक संदिग्धता होती, म्हणजे गोंधळ होता. पुढे दुसरा दोष आहे तो म्हणजे आयसोटोप्स डिस्कवर्डेड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आयसोटोप्स मीन्स सेम एलिमेंट, सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. अ चॅलेंज वॉज posed in placing them in Mendeleev's periodic table. म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनंतर अनेक वर्षानंतर समस्थानिकांचा शोध लागला. आता समस्थानिके म्हणजे तर समान मूलद्रव्य, समान रासायनिक गुणधर्म, परंतु त्यांचे अणुवस्तुमान भिन्न किंवा वेगवेगळे असते. त्यामुळे आवर्त सारणीत त्यांना कसे स्थान द्यायचे हे एक आव्हान निर्माण झाले. आता उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. Cl35, Cl37, म्हणजे क्लोरीन 35 आहे आणि क्लोरीन 37 पण आहे. यापैकी म्हणजे हे मूलद्रव्य सारखेच आहेत, ह्यांचे रासायनिक गुणधर्म सारखेच आहेत, पण ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमान हे भिन्न आहेत आणि त्यामुळे यांना स्थान कुठे कसं द्यायचं, कारण का मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल आवर्त सारणीमध्ये त्याच्या ॲटॉमिक मासनुसार स्थान दिलेलं आहे. मग आता ॲटॉमिक मास या ठिकाणी 35 35 आहे, 37 37 आहे. मग यांना स्थान कसं द्यायचं याबद्दल एक समस्या किंवा एक आव्हान, चॅलेंज निर्माण झालं.
तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म. इट इज इम्पॉसिबल टू प्रेडिक्ट हाउ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्डेड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. म्हणजे अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानातील वाढ नियमित दराने होत नाही. त्यामुळे दोन जड मूलद्रव्याच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध भविष्यकाळात लागेल याबद्दल भाकीत करणं शक्य नव्हतं. म्हणजे समजा एखाद्याचा ॲटॉमिक मास नंबर 55 असेल 55 आणि पुढे 59 असेल 59, तर याच्यामध्ये आणखीन किती मूलद्रव्याचा शोध लागेल हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे तो एक दोष किंवा त्रुटी होती. त्यानंतर पुढे 4th नंबर किंवा 4था पॉईंट आहे तो म्हणजे नो फिक्स पोझिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनला निश्चित स्थान देता आले नाही. मीन्स हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजेन्स मीन्स ग्रुप नंबर 7 H2Cl2. म्हणजे H2 एकत्रित येतील H2 तयार होईल, तसं हॅलोजनमधले 2 Cl एकत्रित येतील Cl2 तयार होईल. म्हणजे जे गुणधर्म हायड्रोजन दाखवतो तसे हॅलोजनचे आहेत. म्हणजे दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया CH4. म्हणजे हायड्रोजन कार्बन बरोबर रिॲक्ट होतो, तसं क्लोरीनसुद्धा कार्बन बरोबर. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन आणि क्लोरीन हे दोघांचे गुणधर्म सेमच आहेत. म्हणजे हॅलोजनसारखेच प्रॉपर्टीज गुणधर्म हायड्रोजनचे आहेत. म्हणजे हायड्रोजन हॅलोजनशी गण क्रमांक 7 मध्ये असणाऱ्या मूलद्रव्याशी साम्य दर्शवतो. त्याचप्रमाणे हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कली मेटल्स मीन्स ग्रुप 1. फॉर एक्झाम्पल NaCl, HCl. म्हणजे या ठिकाणी सोडियमचे गुणधर्म जसे आहेत तसेच हायड्रोजनचे पण आहेत. म्हणजे सोडियम हा मेटल धातू आहे, त्याप्रमाणे हायड्रोजनचे गुणधर्म आहेत इथे. किंवा नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल Na2O, सेम तसं H2O. म्हणजे सोडियमप्रमाणेच या ठिकाणी हायड्रोजनचे गुणधर्म आहेत आणि सोडियम आहे ग्रुप नंबर 1 यामध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं की ग्रुप नंबर 7 मध्ये आहे क्लोरीन किंवा हॅलोजन, त्याप्रमाणे पण हायड्रोजनचे गुणधर्म आहेत. ग्रुप नंबर 1 मध्ये आहे सोडियमसारखे मेटल्स, त्याप्रमाणे पण हायड्रोजन गुणधर्म दर्शवतो. म्हणजेच अबाव प्रॉपर्टीज कॅनॉट बी डिटेक्टेड किंवा डिसाइडेड करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे वरील गुणधर्माचा विचार केल्यास हायड्रोजनला निश्चित स्थान देता येत नाही.